विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आदर्श राज्याची वैशिष्ट्ये हा प्लेटोचा राहिलेला जो विचार आहे तो विचार आपण या ठिकाणी कंप्लीट करणार आहोत, पूर्ण करणार आहोत. कालच्या तासिकेमध्ये आपण प्लेटोचं आदर्श राज्य आणि आदर्श राज्याची संकल्पना अभ्यासण्यासाठी सुरुवात केलेली होती. तर ज्यामध्ये ही आदर्श राज्याची संकल्पना सर्वांनाच राजकीय विचारामध्ये प्रेरणा देणारी आहे. राजा कसा असावा, शासक कसा असावा, अशासारखं प्रतिपादन त्यांनी प्लेटोनी यामधून केलेलं आहे. कालची चर्चा आपण करत असताना आदर्श राज्य म्हणजे काय, आदर्श राज्याचं वैशिष्ट्य काय आहे याची सुरुवात आपण काल केलेली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, एक मला सांगावंसं वाटतं की प्लेटोचं आदर्श राज्य हे म्हणजे खऱ्या अर्थाने या पृथ्वीतलावरील एक सुंदर अशा प्रकारच्या शासन पद्धतीचा आविष्काराचा एक महत्त्वाचा भाग आणि घटक आहे. तर यामध्ये आपण तत्त्वज्ञ राज्यकर्ता म्हणजे आदर्श राज्य निर्माण होण्यासाठी राजा कसा असला पाहिजे, तर तो तत्त्वज्ञ असला पाहिजे हे पाहिलं. आदर्श नागरिकसुद्धा असले पाहिजे. नुसता राजा चांगला असून चालत नाही, तर नागरिकसुद्धा तेवढेच आदर्श असले पाहिजेत. हाही भाग आणि घटक आपण पाहिला. आणि राज्य नियंत्रित शिक्षणाचं समर्थन त्यांनी केलेलं आहे. शिक्षण हा माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला जडणघडणमध्ये शिक्षण फार महत्त्वाचं असल्यामुळं या शिक्षण व्यवस्थेचं सूक्ष्म पद्धतीनं निरीक्षण त्यांनी करून एक चांगली शिक्षण पद्धती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तोही भाग पाहिला आपण. कर्मसिद्धांताचा अवलंब म्हणजे कर्तव्यावर त्यांनी भर दिलेला आहे. म्हणजे दैववाद, पाप पुण्य किंवा दैवावर अवलंबून राहून आपण श्रीमंत होऊ शकतो किंवा आपल्या गरजा भागवू शकतो, या विचाराचा प्लेटो नव्हता. मेहनत आणि मेहनतच केली पाहिजे हा त्याचा सांगण्याचा मुळातला भाग होता. आणि त्यानंतर नेक्स्टचा भाग होता की साम्यवाद. 6वा वैशिष्ट्य आपलं चाललेलं आहे ते म्हणजे 5वं वैशिष्ट्य चाललेले आहे न्याय. न्यायालाच इंग्रजीमध्ये जस्टिस असं म्हणतात. प्लेटोने आपल्या राज्यव्यवस्थेमध्ये न्यायाची संकल्पना फार महत्त्वाची आणि मोलाची मानलेली आहे. प्लेटो बऱ्याच वेळा म्हणतो की प्लेटोच्या न्यायाच्या आधारावरच आदर्श राज्य निर्माण झालेलं आहे, उभं राहिलेलं आहे. आत्म्यामुळे जसे शरीराला पूर्णत्व येतं, तसेच आदर्श न्यायामुळे एक चांगलं राज्य निर्माण होऊ शकतं, आदर्श राज्य निर्माण होऊ शकतं. अशा प्रकारचं प्रतिपादन त्यांनी करून न्यायाला फार महत्त्व दिलेलं आहे. न्याय म्हणजे काय? न्याय म्हणजे काही नाही तर ज्याच्या क्षमतेप्रमाणे, कुवतीप्रमाणे त्याच्या वाट्याला आलेलं जे काम आहे ते काम त्यानं पार पाडणं, यालाच आपण न्याय म्हणूया. म्हणजे समाजामध्ये जे 3 वर्ग आहेत, एक राज्यकर्ता वर्ग, दुसरा संरक्षक वर्ग आणि तिसरा जो आहे उत्पादक वर्ग. राज्यकर्ता वर्गाने प्रामाणिकपणे राज्याची सेवा केली पाहिजे, आपल्या बौद्धिकतेचा योगदान शासन संस्थेसाठी दिलं पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर सैनिक वर्गानं काय करायचे की ज्याच्याकडे साहस आहे, बुद्धी आहे, ज्याच्याकडे शौर्य आहे, अशा युवकांनी देशाचं संरक्षण करण्यासाठी पुढं आलं पाहिजे. अंतर्गत आणि बाह्य शत्रूपासून आपल्या देशाचं संरक्षण करावं ही अपेक्षा या ठिकाणी त्यांची असल्याचे आपल्याला दिसून येते. आणि म्हणूनच हे 3ही वर्गाने प्रामाणिकपणे आपापल्या पद्धतीने काम करू लागले तर निश्चितच राज्य प्रगतीपथाकडे जाऊ शकतं असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर साम्यवादाचा सिद्धांत त्यांनी फार महत्त्वाचा मानलेला आहे. प्लेटोची साम्यवादाची संकल्पना ही फार वेगळ्या आणि निराळ्या अशा स्वरूपाची आहे. आता साम्यवादाची संकल्पना त्यांनी काय सांगितली, तर प्लेटोने संपत्तीचा आणि स्त्रियांचा साम्यवाद मांडून आदर्श राज्याची उभारणी करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. आता ते कोणतं ठरवलेलं आहे, तर प्रामुख्याने आदर्श राज्य म्हणजे आदर्श राज्य निर्माण होण्यासाठी या ठिकाणी स्त्रियांना आणि पुरुषांना काही त्यांनी नियम व अटी घालून दिलेली आहेत. त्या नियम आणि अटी कोणत्या आहेत? त्या नियम आणि अटीची चर्चा करत असताना प्रामुख्याने 2 बाबी त्यांनी फार महत्त्वाच्या मानलेल्या आहेत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की
राज्याची उभारणी करण्यासाठी, राज्याला प्रगतीपथेकडे नेण्यासाठी ह्या दोन घटकांनी फार जाणीवपूर्वक पद्धतीने वागलं पाहिजे. त्यासाठी तत्त्वज्ञ राज्यकर्ते निर्माण करून त्यांच्या हाती राज्यकारभार सोपवावा असं प्लेटो म्हणतो. राज्यकर्त्यांनी स्त्रिया आणि संपत्ती या दोन गोष्टीपासून पूर्णतः दूर आणि अलिप्त असलं पाहिजे. हा त्याचा राज्यकर्त्यासाठीचा साम्यवाद आहे. म्हणजे या राज्यकर्त्या वर्गांनी स्त्रिया व संपत्ती या दोन गोष्टीपासून अलिप्त राहून सामुदायिक पद्धतीने जीवन जगावं आणि समाज हेच ध्येय मानून राज्यकारभार करावा, अशा प्रकारचं प्रतिपादन प्लेटोने केलेले आहे. हा प्लेटोच्या विचाराचा एक फार महत्त्वाचा भाग आणि घटक आहे. आणखी मग स्त्रियांसाठीचा कोणता साम्यवाद त्यांनी सांगितला, तर स्त्रियांसाठीचा तेच आहे की स्त्रियांनीसुद्धा आपल्या राज्याच्या प्रगतीसाठी निश्चितच आपण योगदान दिलं पाहिजे. आपल्याकडे शक्ती, युक्ती आणि समंजसपणा या बाबींचा समन्वय साधून आपण आपल्या राज्यातील जनतेच्या हितासाठी, प्रगतीसाठी योगदान दिलं पाहिजे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. मित्रहो, प्लेटो हा एवढा मोठा विचारवंत होऊन गेलेला आहे की जवळपास त्याचे विचार हे अगदी जुन्या कालखंडामध्ये असूनसुद्धा, प्राचीन कालखंडामध्ये असूनसुद्धा त्यांचे विचार आजच्याही परिस्थितीला, निश्चितच प्रत्येक देशाच्या शासन पद्धतीला मार्गदर्शक ठरतात असं मला सांगायचं आहे. त्याचं एक तुम्हाला उदाहरण सांगायचं म्हटलं तर प्लेटोच्या विचारामध्ये एक महत्त्वाचा भाग म्हणजे 7वं प्लेटोच्या आदर्श राज्याचं वैशिष्ट्य म्हणजे स्त्री आणि पुरुषांना समान दर्जा त्यांनी दिलेला आहे. म्हणजे राज्याच्या विकासाची जर महत्त्वाची कोणती चाकं असतील तर ते स्त्री आणि पुरुष आहेत. या दोन्ही घटकांना प्रामुख्याने समान अशा प्रकारचा दर्जा देण्याचं प्रतिपादन त्यांनी केलेलं आहे. मित्रहो, आपण पाहतो आपले धर्मग्रंथ असतील, पुराण असतील, पोथी असतील, जुन्या कथा असतील, आपल्यावर झालेले संस्कार असतील, याचा जर विचार केला आपण तर स्त्रियांना नेहमीच आपल्या देशामध्ये दुय्यम अशा प्रकारची वागणूक आणि संधी देण्यात आलेली आहे. परंतु प्लेटोने मात्र तशा प्रकारची संधी तो देत नाही. सर्वांना चांगल्या पद्धतीचं कसं जीवन जगता येईल, कसं देता येईल, याचा विचार त्यांनी साकल्याने या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून स्त्रियांना राज्यामध्ये पुरुषांच्या बरोबरीने संधी देण्याचा विचार प्लेटोने मांडलेला आहे. म्हणजे या दोन्ही घटकांवर अन्याय करणं म्हणजे खऱ्या अर्थाने राज्याला अधोगतीकडे नेण्यासारखं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. अर्थात आदर्श राज्यामध्ये स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने समान संधी देण्यासाठी तो पुढे येतो. पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना समान भूमिकेतून शिक्षणसुद्धा दिलं पाहिजे व त्यांच्या शक्तीचा, सामर्थ्याचा उपयोग राज्यासाठी करून घेतला पाहिजे. त्यांनी असं सांगितलेलं आहे की स्त्रियांची अस्तित्व नाकारणं म्हणजे देशातील अर्धी लोकसंख्या नाकारण्यासारखं आहे. किती मोठा विचार आहे. त्यानंतर भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये महात्मा फुलेसारख्या विचारवंतांनी सुद्धा हा विचार अगदी हिरिरीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य असेल त्याच्यामध्ये सुद्धा स्त्रियांना समान संधी होती. शाहू महाराजांच्या राज्यामध्ये होती, महात्मा फुलेंच्या विचारामध्ये होती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामध्ये होती. यामुळंच हे विचारवंत सर्वव्यापी आणि सर्वच युगामध्ये, घटकामध्ये समाजाचं योग्य पद्धतीने प्रतिनिधित्व करणारे ठरू शकतात. 2400 वर्षापूर्वी मांडलेला प्लेटोचा विचार आजही आपल्या देशामध्ये का लागू पडत नाही? आपण म्हणतो 21व्या शतकामध्ये आपण भारत महासत्ताक होणार आहे. कशी महासत्ताक होणार? आपल्या देशातल्या अर्ध्या लोकसंख्येवर आपण दररोज अन्याय करत असतो आणि अशा प्रकारचा अन्याय हा खऱ्या अर्थाने आदर्श राज्याकडे घेऊन जाऊ शकतो का? सुप्रीम पॉवर स्टेटकडे घेऊन जाऊ शकतो का? हा एक आत्मचिंतन करणारा विषय आहे. म्हणून खऱ्या अर्थाने जर एखाद्या राज्यामध्ये, देशामध्ये समृद्धी आणायची असेल, प्रगती आणायची असेल तर प्लेटोच्या विचाराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे. आणि प्लेटोच्या आदर्श राज्याचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे स्त्री पुरुषांना जशी समान संधी त्यांनी दिली तशीच त्यांनी निरंकुश आणि अमर्याद सत्तेचं समर्थन केलेलं आहे. मित्र, निरंकुश आणि अमर्याद सत्ता ज्याला आपण म्हणूयात ॲब्सोल्यूट पॉवर,
तर निरंकुश आणि अमर्याद सत्तेचं समर्थन त्यांनी केलेलं आहे. याचा अर्थ की एखाद्या व्यक्तीच्या योग्य नेतृत्वाच्या हातामध्ये संधी दिल्यानंतर, सत्ता दिल्यानंतर त्याला काम करण्यासाठीची पूर्ण मोकळीक आणि मुभा तो देऊ इच्छितो. कारण लोकशाही शासन पद्धतीचा त्याला फार मोठा वेठ होता. या शासन पद्धतीमध्ये त्यावेळच्या न्यायपंचायतीने एका चांगल्या व्यक्तीला देहदंडाची शिक्षा दिलेली होती, ज्यामध्ये प्लेटो आहे. प्लेटोने ते अनुभवलेलं आहे. सॉक्रेटिसला जी देहदंडाची शिक्षा झाली, तर त्यामुळं सॉक्रेटिसच्या या मृत्यूमुळं प्लेटोच्या मनावर एक मोठ्या प्रमाणाचा आघात झालेला होता. आणि प्लेटो म्हणूनच म्हणतो की राज्यकारभार करण्यासाठी सगळीच लोक काही लायक असत नाहीत. राज्यकारभार करण्यासाठी काही लोकांकडे क्षमता आणि बुद्धी असते आणि त्याचाच वापर आपण या ठिकाणी करावा. म्हणून त्यांनी निरंकुश आणि अमर्याद सत्तेचा त्यांनी संधी दिली आहे. आता आपल्याला प्रश्न असा पडेल की निरंकुश आणि अमर्याद सत्तेचं समर्थन केलं तर त्याचा शासक, त्याचा राजा आणि त्याचा शासन प्रमुख निरंकुश आणि हुकुमशाहीकडे वाटचाल करणार नाही का? तर याचं उत्तर आहे नाही. प्लेटोला अशा प्रकारचा राजा, ज्या राजाकडे, ज्या शासकाकडे सत्ता सोपवायची होती, तो राजा काही साधासुद्धा नव्हता. तो सर्व गुणसंपन्न असणार होता. तो राजा, तो शासक अत्यंत विद्वान, हुशार, लायक, प्रामाणिक आणि तो अत्यंत प्रगल्भ विचाराचा असणारा होता. म्हणून यासाठी राजा आणि शासक याच्याकडे सत्ता सुपूर्द करत असताना त्याची कुवत आणि क्षमता तेवढी मोठी असावी लागते. अशा प्रकारचं त्यांनी एक अट घातलेली होती. मग वयाच्या जवळपास 50 वर्षापर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, त्या सगळ्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर असाच व्यक्ती, असाच राजा शासक म्हणून सत्ता संपादन करणारा होता. म्हणून सामान्य किंवा सर्वसाधारण लोकांकडे किंवा व्यक्तीकडे ती सत्ता देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणून त्या राजाकडे आधी त्यांनी गुणवत्ता आणि पात्रता सिद्ध करण्यासाठी संधी दिलेली आहे आणि नंतरच तो शासक होणार होता. यासाठी त्यांनी निरंकुश आणि अमर्याद सत्तेचं समर्थन केले आहे. 9वा मुद्दा आहे वैशिष्ट्य, म्हणजे कला, साहित्य, वाङ्मय यावर नियंत्रण. तर मित्रहो, कुठल्याही राज्याच्या प्रगतीमध्ये कला, साहित्य, वाङ्मय यांचं फार मोठं योगदान असतं. कला, साहित्य, वाङ्मय याच्या माध्यमातून जनतेचा विकास आणि मनोरंजन आणि जनतेचं प्रतिबिंब खऱ्या अर्थाने याच्यामधून उठत असतं. परंतु याची दुसरी बाजू अशी आहे की कला सादर करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं आणि साहित्य लेखनाचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं, वाङ्मय प्रसाराचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं, तर खऱ्या अर्थाने त्याचाही कधीकधी दुरुपयोग होऊ शकतो आणि समाजामध्ये अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण करण्याला ही परिस्थिती कारणीभूत ठरू शकते. म्हणून त्यांनी या कला, साहित्य आणि वाङ्मय याला प्रोत्साहन दिलं पाहिजे, परंतु ते राज्याचं त्याच्यावर नियंत्रण असलं पाहिजे. जसे की आजच्या भाषेमध्ये सांगायचं असेल तर सेन्सॉर बोर्ड. एखादं पुस्तक लिहायचं असेल, एखादी कला सादर करायची असेल, एखादं साहित्य मांडायचं असेल किंवा एखादा चित्रपट जर प्रसारित करायचा असेल, तर त्याच्यावर जशा पद्धतीने सेन्सॉर असतं, तशा पद्धतीची सेन्सॉरची भूमिका त्या काळामध्ये नागरिकांवर त्यांनी सोपवलेली होती. यावरून आपल्याला असं लक्षात येतं की प्लेटो आदर्श राज्याच्या बाबतीत नुसतं बोलून थांबत नाही, तर आदर्श राज्याबाबतीत तो किती गंभीर होता याचा प्रत्यय आपल्याला या ठिकाणी येतो. त्यानंतर 10वा मुद्दा आहे कुटुंबसंस्था व खाजगी मालमत्तेला महत्त्व नाकारलेलं आहे. कुटुंबसंस्था आणि खाजगी मालमत्तेचं महत्त्व नाकारलेलं आहे. याचा अर्थ काय केलेला आहे, तर कुटुंबसंस्थेमध्ये राहण्याची आजच्यासारखी संधी दिली तर राज्यात प्रगतीपथाकडे जाऊ शकत नाही, असं तो म्हणतो. कुटुंबसंस्था आणि खाजगी मालमत्तेला महत्त्व नाकारले याचा अर्थ आजच्यासारखी मुलं, बाळं, पती, पत्नी, नातलग, आई, वडील अशा प्रकारच्या कुटुंबसंस्थेमध्ये राहता येणार नाही राज्यकर्त्या वर्गांना. 2 वर्गांना कुटुंबसंस्था आणि खाजगी मालमत्तेचा त्यांनी विरोध केलेला आहे. राज्याचं तुम्हाला नेतृत्व करायचं असेल, राज्यामधली तुम्हाला सेवा द्यायची असेल, राज्याची हितासाठी तुम्हाला योगदान द्यायचं असेल, तर राज्यकर्ता वर्ग म्हणजे शासक वर्ग आणि दुसरा सैनिक वर्ग म्हणजे देशाचं संरक्षण करणाऱ्या या 2 वर्गांनी कुटुंबसंस्थेमध्ये राहायचे नाही. कुटुंबसंस्थेमध्ये राहायचं नाही म्हणजे कसं, तुम्ही आम्ही ज्या पद्धतीने कुटुंबसंस्थेमध्ये राहतो तसं राजाला आणि सैनिकाला राहण्याचा अधिकार त्याने दिलेला आहे. मग प्रश्न आपल्याला असा पडेल की कुटुंबसंस्था मग नाकारली तर ते कसं जीवन जगू शकतील? तर या लोकांनी ही सर्वच जनता माझं कुटुंब आहे या पद्धतीने वावरलं पाहिजे. कुटुंबामध्ये न राहता त्यांनी सामुदायिक पद्धतीने जीवन जगलं पाहिजे. त्यांनी सार्वजनिक शासनाच्या हॉस्टेलमध्ये राहिलं पाहिजे आणि
खाजगी मालमत्ता पण नाही. खाजगी मालमत्ता म्हणजे पैसा मिळणार नाही. कमीत कमी तुम्हाला मोबदला मिळेल, त्या मोबदल्याच्या आधारावर तुम्हाला देशाची सेवा करावी लागेल, एवढं त्यांनी महत्त्वाचं स्टेटमेंट या ठिकाणी केलं आहे. मित्रहो, आजचा राजकारणी लोकांचा भ्रष्टाचार, आजच्या काही सैनिकी लोकांचा भ्रष्टाचार जर आपण उघडकीस आला आणि पाहिला तर निश्चितच देशाच्या प्रगतीमध्ये हे सुद्धा निश्चितच अडथळे असल्याचं आपल्याला लक्षात येतात. म्हणजे किती प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतात. एखादा साधा ग्रामपंचायतीला निवडून आलेला सदस्यापासून तर पार खासदारपर्यंत किंवा आमदारापर्यंत निवडून आलेले लोकांच्याकडे पहा तुम्ही. गाड्या घोड्या बंगले शेती जमीन जुमला या गोष्टी असतात. बोटावर मोजण्याइतपत लोक चांगली आहेत, परंतु बहुतांश लोक मात्र भ्रष्टाचारामध्ये गुंतलेले आहेत. कशा पद्धतीने वाम मार्गाने पैसा कमवता येईल याची जणू काही स्पर्धाच या देशामध्ये लागलेली आहे. आणि ही स्पर्धा नष्ट करायची असेल आणि भारताला प्रगतीपथाकडे न्यायचे असेल तर प्लेटोच्या विचाराकडे आपल्याला वळावं लागेल. कुटुंबसंस्था आणि खाजगी मालमत्तेचं समर्थन प्लेटो करत नाही. त्याच पद्धतीनं प्लेटोचा जो विचार आहे तो आत्मसात करणं निश्चितच आपल्याला गरजेचं वाटतं. कुटुंबसंस्था आणि खाजगी मालमत्तेमुळं देशामध्ये भ्रष्टाचाराला ऊत येतो असं त्याचं म्हणणं आहे. आणि ते जर तपासून पाहण्याचा प्रयत्न केला तर आज परिस्थितीमध्ये घडीमध्ये काय होते आहे हे तुम्हाला माहीत आहे. म्हणून भारतामध्ये सुद्धा भ्रष्टाचार आणि कर चुकवेगिरी ह्या सगळ्या गोष्टीला जर आपल्याला आळा बसवायचा असेल आणि देशाची प्रगती करायची असेल तर प्लेटोच्या विचाराकडं निश्चितच डोळे झाकून चालणार नाही. तर तो विचार स्वीकारावा की काय अशा प्रकारची शक्यता या देशामध्ये निर्माण झालेली आहे. मित्रहो, अशा पद्धतीचे प्लेटोचे आदर्श राज्य आणि आदर्श राज्याची वैशिष्ट्ये आपण पाहिलेली आहेत. वेळेचं बंधन असल्यामुळे आपण या ठिकाणी थांबूयात. उद्याला पुढचा भाग या ठिकाणी आपण पाहणार आहोत. धन्यवाद.